शिंदे गटात नक्कीच धाकधूक वाढलेली असेल. मित्रहो, शिवसेनेमध्ये उभी फूट पडून आता जवळपास 4 वर्ष पूर्ण होत आहेत, तरीही अजून शिवसेना कुणाची या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही, मिळत नाही. अर्थात खरी शिवसेना कुणाची आणि नकली शिवसेना कुणाची याचे उत्तर शोधायची तशी काहीही गरज नाही, कारण या देशातल्या प्रत्येकाला माहीत आहे की खरी शिवसेना कुणाची आहे. बघा, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली. सुरत मार्गे गुवाहाटी आणि पुन्हा गोवा मार्गे मुंबई हा सगळा प्रवास कसा झाला हे सगळ्यांनीच पाहिलेला आहे. शिवसेना फुटीचं आणि अपात्रतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं. आमदारांच्या अपात्रतेच्या विषयाला तर आता काही अर्थही उरलेला नाही, कारण दुसऱ्यांदा निवडणूक झाली आणि दुसरं विधिमंडळ स्थापन पण झालं. पण शिवसेना पक्ष कुणाचा, धनुष्यबाण कुणाचा याचा तरी निकाल येणं अपेक्षित होतं. पण तारीख पे तारीख, तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीख, महाराष्ट्र फक्त वाटच पाहतोय या निकालाची. प्रचंड प्रचंड लांबला आहे हा निकाल. अगदी सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा म्हटलेलं होतं की हे प्रकरण लवकर संपवायचं आहे, पण त्यानंतर सुद्धा मिळाली ती फक्त तारीख. या तारीख पे तारीखमुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अनेकदा आणि जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल येत नसल्यामुळं जनतेमध्ये सुद्धा बरीच चर्चा सुरू असते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बदलत गेले, परंतु या प्रकरणाची परिस्थिती जराशीही बदललेली नाही. मित्रहो, हा सगळा इतिहास झाला. प्रचंड अशी निराशेची पार्श्वभूमी असली तरी आता पुन्हा एकदा नव्या आशेचा किरण दिसू लागलेला आहे. पुढच्या सुनावणीची तारीख आता निश्चित करण्यात आलेली आहे. यापूर्वी जानेवारी 2026 मध्ये होणारी सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. शिवसेनेचं प्रकरण अगदी गुरुवारी न्यायालयाच्या कार्यतालिकेत सूचीबद्ध होतं, पण या दिवशी सुद्धा सुनावणी झाली नाही. आता न्यायालयानं एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला आहे. या आठवड्यात होणारी सुनावणी अत्यंत निर्णायक अशी मानली जात आहे, त्यामुळं सर्वांचं लक्ष याकडे लागलेलं आहे. आता शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरण अंतिम युक्तिवादाच्या टप्प्यावर आलेलं आहे. संगणकीय प्रणालीमार्फत सुनावणीसाठी 29 एप्रिल ही तारीख आता देण्यात आलेली आहे. अर्थातच त्यामुळं सगळ्यांचं लक्ष या तारखेकडे असणार आहे. या तारखेला तरी सुनावणी होते की पुन्हा नवी तारीख दिली जाते हे मात्र पाहावं लागेल. परंतु हे प्रकरण अंतिम टप्प्यात आलेलं असल्यामुळं आणि सुनावणीची तारीख ही आता निश्चित झाल्यामुळं शिंदे गटात नक्कीच धाकधूक वाढलेली असेल. या सुनावणीमध्ये शिवसेना पक्ष चिन्ह या प्रकरणावर निर्णय होईल अशी शक्यता मात्र व्यक्त केली जात आहे. आता प्रत्यक्षात काय घडतंय आपण नाही सांगू शकत. वाट पाहूया या 29 एप्रिलची. 29 एप्रिल. मित्र हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, एवढी एक माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.